नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. टिक्कर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. चला तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हटलं की मराठी व्याकरण आलंच. मग त्यामध्ये अगदी निर्णायक विषय मेरिट लिस्टला येण्यासाठी मराठी व्याकरण 100% गॅरंटेड पैकीच्या पैकी गुण मिळवून देणार आहे. कारण मराठी ही आपली मातृभाषा आहे. आज या ठिकाणी तलाठी भरती 2025 मुद्रांक, टीईटी असेल, नगर परिषद, MIDC, DMER, इतर तत्सम जे काही सरळ सेवा परीक्षा आहे त्या प्रत्येक परीक्षेमध्ये मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न हे असतातच. आज मात्र आपण मिक्स प्रश्नांचा विचार न करता आपण या ठिकाणी फक्त समास हा जो काही महत्वाचा घटक आहे, या समास घटकावर आधारित जे जे काही प्रश्न आहे त्या त्या प्रश्नांची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ही मराठी व्याकरण मालिका हे 10वं पुष्प आपण या ठिकाणी गुंफत आहोत. कितवं? 10वं. आता आपण काय पाहणार आहोत रे आज? समास. आता समासावर आधारित प्रश्न विचारले जातात. पहा, सेवानिवृत्त या सामासिक शब्दाचा समास ओळखा. आता सामासिक शब्दाचा समास ओळखा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे समास म्हणजे काय. तुम्हाला काय माहित पाहिजे रे? सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहित पाहिजे समास म्हणजे काय. मित्रांनो, समास याचा अर्थ असा की कांदा घालून तयार केलेले पोहे बरोबर कांदा पोहे, पुरण घालून तयार केलेली पोळी बरोबर पुरणपोळी. म्हणजेच शब्दांच्या एकत्रीकरणाने जे जोड शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द म्हणतात. पण शब्दांच्या एकत्रीकरणाला काय म्हटलं जातं? समास म्हटलं जातं. शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात. मुद्दामून तुम्हाला काही गोष्टी समजून सांगतो. पहा, इथं पहा, कांदा घालून तयार केलेले पोहे. कांदा घालून तयार केलेले पोहे बरोबर कांदा पोहे. बरोबर आहे ना? म्हणजे कांदा हे पहिलं पद झालं. कांदा हे काय झालं रे? पहिलं पद झालं. हे दुसरं शब्द झाला, हा तिसरा शब्द झाला, हा चौथा शब्द झाला आणि हा पाचवा शब्द झाला. या पाचही शब्दांचं आपण एकत्रीकरण केलं आणि एकच जोड शब्द तयार केला, कांदा पोहे. काय शब्द तयार केला आपण? कांदा पोहे. याचा अर्थ काय होतो? कांदा घालून तयार केलेले पोहे बरोबर कांदा पोहे, पुरण घालून तयार केलेली पोळी बरोबर पुरणपोळी. आणि म्हणून शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात. एकत्रीकरणाने हे जे जोड शब्द तयार होतात याला सामासिक शब्द म्हणतात. कोणत्याही सामासिक शब्दामध्ये दोन पदे असतात. जसं आई वडील, पाटी पेन्सिल, बॅट बॉल, विटी दांडू. बरोबर आहे ना? म्हणजे दोन पद असतात आणि त्या दोन पदापैकी कोणत्या पदाला किती महत्व द्यायचं यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार अव्ययीभाव समास, दुसरा प्रकार तत्पुरुष समास, तिसरा प्रकार द्वंद्व समास आणि चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. मग आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. लक्षात घेत असताना इथं पक्क लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचंय तुम्हाला? तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हा जो समास आहे या समासाचे 4 प्रकार पडतात. समास प्रकार. या समास प्रकारामध्ये 4 प्रकार कोणते आहेत रे? 4 प्रकार. तर पहिला आहे इथं अव्ययी भाव समास. कोणता आहे? अव्ययी भाव समास. दुसरा प्रकार कोणता आहे? तर तो आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समास. तिसरा कोणता आहे रे? द्वंद्व समास. आणि चौथा कोणता आहे? बहुव्रीही समास. कोणता समास आहे? बहुव्रीही समास. आता इथं तुम्हाला जर लक्षात घेतलं तर हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे, हे तिसरं आणि हा चौथा प्रकार वगैरे आहे. पहिला प्रकार अव्ययीभाव समास. ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्या समासाला अव्ययीभाव समास म्हणतात. नंतर ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील दुसरे पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्याला तत्पुरुष समास म्हणतात. त्यानंतर ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील
दोन्हीही पदे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाची असतात त्या समासाला द्वंद्व समास म्हणतात. आणि ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील दोन्हीही पदे गौण असतात, दोन्ही पदावरून तिसऱ्या पदाचा बोध होतो, त्या समासाला कोणता समास म्हणायचं? बहुव्रीही समास. आता फक्त मी एवढंच तुम्हाला सांगतोय बरं का. मुद्दामून प्राथमिक स्वरूपामध्ये थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगतोय. शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात. एकत्रीकरणांचे जोड शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द. कोणत्याही सामासिक शब्दामध्ये दोन पदे असतात. दोन पदापैकी कोणत्या पदाला किती महत्व दिले जातं यावरून समासाचे किती प्रकार पडतात? 4. पहिलं पद महत्वाचं अव्ययीभाव, दुसरं पद प्रधान तत्पुरुष, दोन्ही पदे प्रधान द्वंद्व, दोन्ही सोडून तिसरं पद महत्वाचं असतं त्याला म्हटलं जातं बहुव्रीही समास. आता इथं काय म्हटलंय पहा, सेवानिवृत्त या शब्दाचा समास ओळखा. काय प्रकार आहे पहा, सेवानिवृत्त या शब्दाचा समास ओळखा. आता याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना सेवानिवृत्त सेवानिवृत्त म्हटलेला आहे. सेवानिवृत्त. आता पहा बरं का, सेवानिवृत्त आता काय होईल रे? सेवेतून निवृत्त. सेवानिवृत्त आणि सेवेतून निवृत्त म्हणजेच तुमचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला समजलेलं असेल की हा ऊन हुंतून हे पंचमीचे प्रत्यय आहे आणि दुसरं निवृत्त आहे, पण कुठून रे? सेवानिवृत्त. निवृत्त सेवा नाही, निवृत्ती पद महत्वाचं आहे. हे दुसरं पद म्हणजे हा तत्पुरुष समास आहे, पण तत्पुरुष समासामध्ये हा पंचमीचा प्रत्यय लागलेला आहे. कशाचा प्रत्यय लागला? पंचमीचा. आणि म्हणून हा जो समास आहे या समासाला म्हटलं जातं पंचमी तत्पुरुष समास. मग तुम्हाला विभक्ती प्रत्यय माहित पाहिजे बरं का. प्रथमा विभक्ती प्रत्यय नाही, प्रत्यय नाही. द्वितीया सलाते सलानाते, तृतीया ने एसी निसी इही, चतुर्थी सलाते सलानाते, पंचमी उन्हुंतून उन्हुंतून, षष्टी चाचीचे चे चाची झाची जे छे जाची, सप्तमी तय्या तय्या. संबोधन एक वचनात प्रत्यय नाही, अनेक वचनामध्ये नु. ओके. आणि म्हणून इथं तुनहून प्रत्यय लागला म्हणून हे कशाचे आहे रे? पंचमीचे. काय आहे? पंचमीचा प्रत्यय आहे म्हणून याला म्हटलं जातं पंचमी तत्पुरुष समास. ओके, आलं लक्षात? सेवानिवृत्त सामासिक शब्दाचा समास ओळखा. उत्तर आहे पंचमी तत्पुरुष समास. पुढे चला, भाजीपाला बाजारहाट या शब्दाचा समास ओळखा. भाजीपाला बाजारहाट. भाजीपाला म्हटल्यानंतर काय नाही, बाजारात गेलो भाजीपाला आणला. अरे भाजीपाला आणला बरोबर आहे, पण काय आणलं? कांदे, बटाटे, वांगी, कोबी, कोथिंबीर, आलं, जे जेवढं लागतं तेवढं सगळं म्हणजे भाजीपाला. बाजारहाट. काय बाजारहाट केला? काय नाही, पोरांना वह्या पुस्तके घेतली, नंतर शाळेची पुस्तके घेतली, दप्तर घेतलं, त्याच्यानंतर बुट घेतले, थोडासा बाजारहाट केला, इतर वस्तू घेतल्या, आले, याला म्हणायचं बाजारहाट. म्हणजेच द्वंद्व समासाचा विचार करत असताना द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहे. एक आहे इतरेतर द्वंद्व, दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व याचा अर्थ एकाच जातीच्या अनेक पदार्थांचा समावेश होतो. एकाच जातीच्या अनेक एकाच जातीच्या अनेक पदार्थांचा समावेश होतो. म्हणून याला काय म्हणायचं? समाहार द्वंद्व समास. जसं मी जर म्हटलं पान सुपारी, आता पान सुपारी म्हटल्यानंतर पान सुपारी तुझं लगीन दुपारी. आता पान सुपारी म्हटल्यानंतर पान आलं, सुपारी आली, कात आला, चुना आला, बडीशोप आलं, फ्रुटी आली, लवंग आला, वेलची आली, 120-300 तंबाखू वगैरे आली, बसा पिचकाऱ्या मारे. लक्षात येतं ना? तर या ठिकाणी पान सुपारी म्हणजे एकाच जातीच्या अनेक पदार्थांचा समावेश होतो. भेळ भत्ता, पावणा रावळा, भेळ भत्ता, पावणा रावळा, एकाच जातीच्या अनेक पदार्थांचा समावेश होतो. ओके, पुढे चला.
आमरण यथाशक्ती या शब्दाचा समास ओळखा. आमरण यथाशक्ती. इकडे पहा. आ आणि इथं काय आहे रे? मरण. इथं पुढे काय आहे? इथं इथं जर पाहिलं तर यथा. यथा. आणि इकडे पुढे काय आहे? शक्ती. आता यथाशक्ती म्हटलेलं आहे. शक्ती. हा. आता शक्ती पाहून घ्या इथं. आता इथं जर पाहिलं तुम्ही तर आमरण मरेपर्यंत. यथाशक्ती कुवतीनुसार. कुवतीनुसार किंवा ऐपती प्रमाणे. ऐपती प्रमाणे. समजा सासूने माझ्याकडे मागितले 1,00,000 रुपये. मी 20,000 रुपये दिले, कारण माझी तेवढी ऐपत होती, परिस्थिती होती, कुवत होती. याचा अर्थ असा की या समासाचा प्रकार ओळखा. सांगा बरं काय वाटतं तुम्हाला, काय असावं? तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला लक्षात येतं की हा अव्ययी भाव समास आहे. कारण या समासामध्ये आ, यथा हे पहिलं पद आहे. ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे प्रधान असते त्या समासाला अव्ययी भाव समास असे म्हणतात. कोणता समास म्हणायचंय? अव्ययी भाव. येतंय लक्षात? ओके. चला पुढे जाऊया आपण. पुढे पहा. मीठ भाकर या शब्दाचा विग्रह ओळखा. मीठ भाकर. आता मीठ भाकर म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात घ्यायचंय मीठ भाकर. आता मीठ किंवा भाकर, मीठ घालून केलेली भाकर, मीठ भाकर व तत्सम पदार्थ. म्हणजे मीठ भाकर व तत्सम पदार्थ हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच तुमच्या भाषेमध्ये सिंपल साधं जेवण, साधं जे काही जेवण वगैरे असतं त्या साध्या जेवणाला म्हटलं जातं मीठ भाकर. हे देखील समाहार द्वंद्व समासाचंच उदाहरण आहे. समाहार द्वंद्व समास. ओके. चला पुढे जाऊया आपण. ज्या समासामध्ये पहिले पद प्रमुख असते त्या समासाला कोणता समास म्हणायचं? इतक्यातच आपण पाहिलं अव्ययी भाव. हे पहिले पद महत्वाचं आहे. तत्पुरुष मध्ये दुसरं पद महत्वाचं असतं. द्वंद्व मध्ये दोन्हीही पदे महत्वाची असतात. बहुव्रीही मध्ये दोन्हीही पदे गौण असतात. ओके. मग हे उत्तर इथं बरोबर आहे. ठेवा लक्षात. सोपं आहे ना? पहिले पद महत्वाचं असतं. हा अव्ययी भाव समास आहे. कोणता समास आहे रे? अव्ययी भाव. येतंय लक्षात? पुढे चला. ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदाला महत्व नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्या समासाला. चलो कौन बनेगा करोडपती सांगा. काय वाटतं तुम्हाला? चला पटापट बोला. तर याचं जे उत्तर वगैरे आहे तर त्याला म्हटलं जातं बहुव्रीही समास. म्हणजे तिसऱ्याच पदाचा बोध होतो. ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्हीही पदाला महत्व नसून दोन्ही पदावरून तिसऱ्या पदाचा बोध होतो. जसं दशानन. दशानन. दश म्हणजे 10, आनन म्हणजे तोंड. 10 आहेत तोंडे. ज्याला असा तो कोण आहे रे? रावण. कोण आहे तो? रावण. मग आता दश म्हणजे 10. इथं पहा दश, दश का मतलब होता है 10. 10 आणि आनन म्हणजे काय? तोंड. याला 10लाही महत्व नाही, यालाही महत्व नाही. या दोन्ही पदावरून रावणाचा बोध झाला. लक्षात येत ना? कोण आहे रे तो? रावण. ओके. चला पुढे जाऊया.
लुप्तपद कर्मधारय समास म्हणजे काय? लुप्तपद. आता लुप्तपद, लुप्त म्हणजे काय रे? लुप्त याचा अर्थ, त्याला काय म्हटलं जातं? लुप्तपद म्हणजे मध्यम पदलोपी समास. कसं? मी जर म्हटलं पुरणपोळी, पुरण घालून तयार केलेली पोळी, पुरण घालून तयार केलेली पोळी. आता पुरण घालून तयार केलेली पोळी म्हटल्यानंतर पहिलं पद आहे पुरण, हे पहा, आणि शेवटचं पद आहे पोळी. या पूर्णाचा आणि पोळीचा संबंध दर्शविताना ही मधली पदे लोप केली, म्हणजेच लुप्त केली, गाळून टाकली, म्हणून याला म्हणायचं मध्यम पदलोपी समास. आहे उत्तर बरोबर? ओके, येतंय ना बरोबर? हा. आता पुढे काय घडतंय पहा. पुढचा जर विचार वगैरे केला तर पुढचा विचार करत असताना प्रश्न काय आहे पाहूया आपण. तर पुढचा प्रश्न पहा बरं का. ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद हे नकारार्थी असते त्या समासाला काय म्हणतात? आता पहिले पद हे नकारार्थी असते तर काय असतं रे? अनंत. नाही अंत ज्याला असा तो अनंत. परमेश्वर, परमेश्वराला अंत नाही. परमेश्वरा, परमेश्वर, परमेश्वराला अंत नाही. नाक, नाही दुःख ज्यात असे ते स्वर्ग. म्हणजे या ठिकाणी ही जी काही उदाहरणं आहे तर या उदाहरणामध्ये पहिले पद हे नकारार्थी असते, त्या समासाला काय म्हणायचं? ननबहुरी समास असे म्हणतात. कोणता समास? ननबहुरी समास. ओके, सांगा, अजून काही शंका असल्यास विचारत चला. नाक म्हणजे स्वर्ग. पुढे पुढे पहा काय घडतंय ते. वाचा, प्रश्न वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चला पाहूया पुढे काय घडतंय ते. आता पुढचा जर विचार केला तर पुढचा जो प्रश्न वगैरे आहे त्या प्रश्नांचा विचार करत असताना महान असे राष्ट्र, महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा. आता महाराष्ट्र म्हटलेला आहे. आता महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, महाराष्ट्र, महाराष्ट्र, बरोबर. आता महाराष्ट्राचा जर विचार वगैरे केला तर इथं जर विचार केला तर महान असे राष्ट्र म्हणजे काय झालं रे? महान राष्ट्र. तर महा हे काय झालं? पहिलं पद झालं. मा हे काय झालं? पहिलं पद झालं. आणि दुसरं हे दुसरं पद आहे. पण राष्ट्र हे नाम आहे आणि महा हे काय आहे? विशेषण आहे, विशेषण आहे. मग आता लक्षात ठेवा, ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिलं पद हे एक पद नाम असतं आणि दुसरं पद विशेषण असतं. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. कमल नयन, कमळासारखे नयन. एक पद नाम असतं आणि दुसरं पद हे विशेषण असतं. त्या समासाला कर्मधारय समास असे म्हणतात. कोणता समास आहे रे हा? कर्मधारय. कोणता समास आहे? कर्मधारय. लक्षात ठेवा. जसं मी म्हटलं महापुरुष, महान असा पुरुष, एक पद नाम असतं आणि दुसरं पद विशेषण असतं. घननीळ, घननीळ आकाशाचा कसा नाद होत आहे. घननीळ, घनासारखा निळा. घन म्हणजे आकाश, हे नाम झालं आणि निळ याचा अर्थ हे काय झालं रे?
विशेषण झालं. मग ज्या तत्पुरुष समासामध्ये सामासिक शब्दातील एक पद हे नाम असतं आणि दुसरं पद हे विशेषण असतं, त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं कर्मधारय समास. ओके, पुढे चला. द्विगु समास हा पुढीलपैकी कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? द्विगु. आता द्विगु का मतलब क्या होता है? द्विगु. आता द्विगु कशाचा प्रकार आहे? अव्ययीभावाचा आहे, इतरेतर द्वंद्वचा आहे, कर्मधारयचा आहे, तत्पुरुष आहे. कौन बनेगा करोडपती? तर मित्रांनो, इथं उत्तर आहे तत्पुरुष समास. द्विगु का मतलब क्या होता है की पहिले पद हे संख्या विशेषण असते आणि दोन्ही पदावरून समूहाचा बोध होतो. पंचवटी 5 वडांचा समूह, नवरात्र 9 रात्रींचा समूह, चातुर्मास 4 महिन्यांचा समूह, त्रिलोक्य 3 लोकांचा समूह, नवनाथ 9 नाथांचा समूह. एक पद हे पहिलं पद हे संख्या विशेषण असतं आणि म्हणून त्याला कोणता समास म्हणायचं? द्विगु. आता द्विगु हा कशाचा प्रकार आहे रे? तत्पुरुष. ओके, चला ठेवा लक्षात. चला पुढे जाऊया. पुढील शब्दातील मूळ सामासिक शब्द कोणता आहे? मूळ मूळ. आता मूळ सामासिक शब्द कोणता आहे? मूळ. पुढील शब्दातील मूळ सामासिक शब्द कोणता आहे? दारोदारी, सूर्यवंशी, प्रत्येक साली, प्रत्येक क्षण, प्रतिक्षण. मूळ सामासिक शब्द कोणता आहे? काय उत्तर आहे सांगा? पुढील शब्दातील मूळ सामासिक शब्द कोणता आहे? मूळ सामासिक शब्द. दारोदारी, सुयेशी, त्याच्यानंतर प्रत्येक साली, प्रतिक्षण. काय वाटतं? दारोदारी, प्रत्येक दारी. बरोबर आहे ना? प्रतिक्षण, सुयेशी, प्रत्येक साली. तर इथं प्रतिक्षण, इथं आहे दारोदारी, प्रत्येक दारी. दारोदारी आणि प्रत्येक दारी. दारोदारी, प्रत्येक दारी. ओके. पुढील शब्दातील मूळ सामासिक शब्द कोणता ते सांगा? दारोदारी, प्रत्येक दारी. हा जो आहे याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. खरं तर प्रतिक्षण पण आहे प्रत्यक्षणाला. पुढे समासात किमान किती शब्द व पदे एकत्र येतात? तुम्हाला सांगितलं शब्दाच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात. एकत्रीकरणाने जे जोड शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द म्हणतात. समासात किमान किती शब्द व पदे एकत्र येतात? एक शब्द, अनेक पदे, दोन शब्द, ठराविक शब्दच असतात, अनेक शब्द, पदे. चला सांगा काय उत्तर असावं? समासात किमान किती शब्द व पदे एकत्र येतात? तर उत्तर आहे 2 शब्द आणि 2 पदे. 2 शब्द व पदे एकत्र येतात. ही बाकीची उत्तर कशी आहेत रे? चुकीचे आहेत. कशी आहेत? चुकीचे आहेत. चला पुढे जाऊया. खालील पैकी कोणता समासाचा प्रकार नाही? समासाचा प्रकार नाही. तर हा तत्पुरुष समास आहे, द्वंद्व पण समास आहे, बहुव्रीही पण समास आहे, विग्रह हा काही समासाचा प्रकार नाही. म्हणजे इथं कोणतं उत्तर आहे रे? डी. कोणतं आहे? डी. भाजी भाकरी कोणत्या समासाचं उदाहरण आहे? भाजी भाकरी. आता भाजी भाकरी म्हटल्यानंतर भाजी आणि भाकरी. आता मीठ भाकरी, भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? पितांबर, मीठ भाकरी, नवरात्र, नास्तिक. आता इथं काय झालेलं आहे माहितीये का? तर इथं तुम्हाला भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? आता कोणत्या समासाचं उदाहरण आहे याचा अर्थ इथं तुम्हाला द्यायला पाहिजे होतं त्यांनी की
इथं पर्याय तुम्हाला हवे होते की हा इतरेतर द्वंद्व आहे. इतरेतर द्वंद्व, इतरेतर द्वंद्व. दुसरा पर्याय तुम्हाला द्यायला हवा होता हे नंतर बी पर्याय. बी पर्याय इथं द्यायला पाहिजे काय की समाहार द्वंद्व, समाहार द्वंद्व समास. आणि सी पर्याय द्यायला पाहिजे होता वैकल्पिक द्वंद्व समास. आणि डी पर्याय द्यायला पाहिजे होता यापैकी नाही. बरोबर आहे. म्हणजे इथं तुमच्या लक्षात येतंय या उत्तराचा भाजी भाकरी. आता भाजी भाकरी म्हटल्यानंतर भाजी आणि भाकरी, बरोबर आहे का? भाजी भाकरी, भाजी आणि भाकरी. इतरेतर द्वंद्व आहे, त्याच्यानंतर समाहार द्वंद्व आहे, वैकल्पिक द्वंद्व आहे. तर मित्रांनो भाजी आणि भाकरी हे इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. भाजी भाकरी लक्षात येते ना? आता इथं पहा बरं का हे पितांबर. आता पितांबर म्हटल्यानंतर इथं हा बहुव्रीही समास होऊ शकतो. कोणता समास होऊ शकतो रे? बहुव्रीही. इथं मीठ भाकर हा द्वंद्व समासाचा प्रकार आहे, समाहार द्वंद्व. नवरात्र हा तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. आणि त्याच्यानंतर नास्तिक हा नास्तिक याचा अर्थ हे आस्तिक नसलेला, हे ननबहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. पण हा प्रश्न चुकीचा आहे, आपण याला हॅश करूया. लक्षात येते ना? कारण प्रश्न वेगळा, ही प्रिंट मिस्टेक आहे, टाईप. ओके, काही हरकत नाही. नवरात्रींचा समूह हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे? नवरात्रींचा विग्रह, नवरात्रींचा समूह म्हणजे काय रे? नवरात्र. तर याचा उत्तर काय आहे? हा तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. नवरात्र, नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह हे तत्पुरुष मधील द्विगु समासाचं उदाहरण आहे. ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे? चूक आहेत. येतंय लक्षात? पुढे जाऊया आपण. खालील मध्यम पदलोपी समास असलेलं उदाहरण ओळखा. मध्यम पदलोपी, मध्यम पदलोपी म्हणजे मधल्या पदांचा लोप होतो. मामे भाऊ, मामे या नात्याने असलेला भाऊ, मामे भाऊ. यथा न्याय, सत्य असत्य, हरिहर. काय आहे हे मध्यम पदलोपी समास? मामे भाऊ. मामे या नात्याने असलेला भाऊ, चुलत सासरा, चुलत नात्याने असलेला सासरा, घोडेस्वार, घोड्यावर झालेला स्वार. कोणत्या समास प्रकारातील सामासिक शब्द हे क्रिया विशेषणाचं कार्य करतो? क्रिया विशेषण. पहा कर्मधारय, बहुव्रीही, अव्ययीभाव, तत्पुरुष. सांगा काय वाटतं तुम्हाला? क्रिया विशेषणाचं काम करतो. खालीलपैकी कोणता समास हा क्रिया विशेषणाचे काम करतो? याचं जे उत्तर आहे त्या उत्तराचा विचार करत असताना इथं आहे अव्ययीभाव समास. कोणता समास आहे रे? अव्ययीभाव समास हा क्रिया विशेषणाचं काम करत असतो. आता पहा किती सिंपल प्रश्न असतात. समासाचे मुख्य किती प्रकार आहेत? तर तुम्हाला माहिती आहे अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. किती प्रकार आहे रे? 4. किती प्रकार आहे? 4. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहा, विचार करा. एकदम सोपे सोपे प्रश्न असतात. एकूणच समासाच्या बाबतीत आतापर्यंत समास हा जो काही घटक आहे या घटकाच्या प्रश्न उत्तरांचा आपण विचार वगैरे केला. मित्रांनो, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. काय? की शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात. एकत्रीकरणाने जे जोड शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द म्हणतात. कोणत्याही सामासिक शब्दामध्ये 2 पदे असतात. 2 पदापैकी कोणत्या पदाला किती महत्व दिले जातं यावरून समासाचे 4 प्रकार पडतात.
पहिलं पद महत्वाचं अव्ययीभाव समास, दुसरं पद महत्वाचं तत्पुरुष समास, दोन्ही पदे महत्वाची द्वंद्व समास आणि दोन्ही सोडून तिसरंच पद महत्वाचं बहुव्रीही समास. ठीक आहे. तर अशा प्रकारचे समास या घटकावरती परीक्षेला विविध प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांची उत्तरे येण्यासाठी आपण फक्त शब्दांचे समासावरील प्रश्न प्रकार अभ्यासले. पण ज्यावेळेस आपण लाईव्ह बॅच मध्ये असाल त्यावेळेस तुम्हाला समास हा घटक अतिशय उत्तम पद्धतीने तुम्हाला इत्थंभूत समास म्हणजे काय, समासाचे मुख्य प्रकार, त्याचे पोट प्रकार, समास ओळखण्याच्या खुणा हे सर्व सांगितलं जाईल. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. थँक्यू. थँक्स.